सुप्रभात मित्रांनो, मी दिवेश गुरुले. स्वागत आहे आपलं मराठमोळ्या युट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ दिवेशमध्ये. आपणास कळवण्यात आनंद होत आहे की 19 जून 2026 रोजी माझा विवाह पार पडला. मी आणि माझी पत्नी स्नेहल आम्ही फिरायला निघालेलो आहोत. 19 तारखेनंतर लग्नानंतरचे बरेचसे कार्यक्रम होते, त्यामुळे थकवा देखील जाणवत होता. त्यामुळे कुठे फिरायला जायचा हा प्रश्न होता, कारण जून महिना आहे, पावसाचा सीझन आहे. कुठे फिरायला जायचा हा प्रश्न पडलेला आम्हाला, पण आम्ही डिसाईड केलं की आपण हम्पीला फिरायला जाऊ. तर रात्री 9:30 वाजता CSMT हॉस्पिटल ट्रेन पकडून आपण आता हॉस्पिटलला निघालेलो आहोत. आता जवळजवळ वाजलेले आहेत 11 आणि आपण 12 वाजता हॉस्पिटलला पोहोचू. आणि आपला हॉस्पिटल ते हम्पी 13 किलोमीटर आहे. त्यानंतर आपण हम्पीला जाऊन तिथे स्टे करणार आहोत. तर आपल्याला हम्पीचा पूर्ण प्रवास या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. चला तर मग हम्पी एक्सप्लोर करूया. तर तुम्ही विचार करत असाल की हम्पीमध्ये पाहण्यासारखं काय काय आहे. हम्पी हे कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. हम्पी प्रामुख्याने युनेस्कोचे जागतिक वारसा असलेले ठिकाण आहे. 14व्या शतकातील विजयनगर राज्याची राजधानी म्हणून हम्पीची ओळख आहे. हम्पीमध्ये आपल्याला पाहण्यासाठी विरूपाक्ष मंदिर, विजय विठ्ठला मंदिर, लोटस महल तसेच हनुमानाचे जन्मस्थान असलेले अंजनेद्री पर्वत येथे आपण भेट देणार आहोत. जर तुम्ही पुणे, मुंबई, बँगलोर येथून हम्पीला येणार असाल तर आपल्याला रेल्वे तसेच बसेस नियमितपणे चालू असतात. आता वाजलेत 12:15 आणि जवळजवळ 14 तासाच्या लॉंग जर्नीनंतर आपण हॉस्पिटलला पोहोचलेलो आहोत. आता आपण हम्पीसाठी जाणार आहोत. पाहू शकता हॉस्पिटल स्टेशन. चला आता आपण हम्पीला जायला काय मिळतंय का बघूया. सो हॉस्पिटल स्टेशन वरून आपल्याला हम्पीला जायला रिक्षा मिळालेली आहे. रिक्षाचं भाडं 300 रुपये आहे. पाहू शकता सुंदर असं वेदर आहे हम्पीचं. आता आपण हॉटेलवर पोहोचू थोड्याच वेळात. आपण हॉस्पिटलवरून हॉटेलच्या इथे आलेलो आहोत. पाहू शकता आपले हॉटेल, हॉटेल मयुरा भुवनेश्वरी. वेदर पण खूप छान आहे इकडचं. चेक इन झालेली आहे आपली, चेक इनची प्रोसेस. आता आपण रूम्समध्ये जाऊया. पाहू शकता हा आपला रूम आहे. हम्पीपासून जवळच असलेले हॉटेल आहे आणि संपूर्ण असा आपला हा रूम आहे. आता थोड्याच वेळात आपण फ्रेश होऊ आणि आपण हम्पी दर्शनासाठी निघू. आजचा दिवस 6 वाजेपर्यंत हम्पीची जी मंदिरं आहेत ती उघडी असतात, त्यामुळे आपण आजचा दिवस मंदिरं फिरू. चला तर मग थोड्याच वेळात भेटू. तर आपण रेडी झालेलो आहोत आणि आपण हम्पी एक्सप्लोर करायला आता निघालो आहोत. आपली रिक्षा बाहेर आपली वाट बघते. चला तर मग हम्पी एक्सप्लोर करूया. सो आपले ड्रायव्हर आता रेडी आहेत. हम्पी एक्सप्लोर करण्यासाठी आपण निघूया. अभी कहाँ पे जाना है? फर्स्ट लंच, यस. उसके बाद विठला टेम्पल, ओके. स्टोन चैरेट, म्यूजिकल पिलर, किंग्स बैलेंस, यस. उसके बाद मालेवन साइड सनसेट. ओके. सो हा आपला हॉटेलचा परिसर आहे. आज मौसम ठंडा है. हाँ. जैसा तर आपण दुपारचा लंच बाहेर करत आहोत. आपण जेवणासाठी फ्राईड राईस घेतलेला आहे. तर इकडचं खास वैशिष्ट्य म्हणजे इकडे शेजवान चटणी नाही मिळत आहे. इकडे डाळीवर आपल्याला फ्राईड राईस खायला लागतंय. जाऊ तिथे फ्राईड राईस खाऊ सांगत. तर मंडळी या जेवायला. तर आपलं जेवण वगैरे झालेलं आहे दुपारचं. आपण आता आहोत कमलापूर येथे. जर आपण सरळ गेलो तर आपल्याला 10 किलोमीटरवर हॉस्पिटल आहे आणि आपण जर इकडून उजव्या हाताला गेलो तर आपल्याला हम्पी 4.5 किलोमीटरवर आहे. तर आपल्याला रिक्षावाले दादा आता विजय विठ्ठला मंदिर येथे घेऊन जाणार आहे. विजय विठ्ठला मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजेच तेथे 50 रुपयाच्या नोटीवर जे चित्ररथ आहे तो चित्ररथ आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे. चला तर पाहूया.
उधर ही शबरी राम लक्ष्मी मंदिर है, हाँ हाँ राम और हनुमान का मिलन का जगह है। उसके बाद दुर्गा माता का मंदिर है, हाँ उसके पीछे वाली किला है। उसके बाद आनेकुंदी विलेज है, उसमें पुराना फोर्ट है, हाँ पैलेस, फोर्ट नहीं पैलेस है। हाँ आनेकुंदी विलेज के है ना विजयनगर, हाँ, हाँ। राम वाली को तीर मारता ना, हाँ। वो जगह है। अच्छा आराम से जाने से आराम से देख के आ सकते हैं। हाँ सनराइज देखने तो अगली बार नहीं जाना पड़ता है। हाँ ये कितना टाइम जाता है फिर 6 से 7 घंटा, 7 घंटा। ठीक त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार हम्पी 2 पार्टमध्ये कव्हर करता येते. एक म्हणजे मॉन्युमेंट्स, म्हणजे जे आपल्या जुन्या काळातील पुरातन काळातील ज्या वस्तू आहेत तसेच पुरातन काळातील शिल्प आहेत ती आपल्याला पाहता येतात. आणि दुसरं म्हणजे सानापूर, जिथे हनुमानाचा जन्म झालेला अंजनेत्री पर्वत. असं 2 पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करायला लागते. पाहू शकता सुंदर असं बांधकाम आहे. आता आपण चाललेलो आहोत विजय विठ्ठल टेम्पलच्या इथे. तर आता आपण विजय विठ्ठल टेम्पलला पोहोचलेलो आहोत. इथे प्रवेश करण्यासाठी आपल्याला तिकीट काढावी लागते. प्रति व्यक्ती 40 रुपये इतके तिकीट आहे. तसेच आपल्याला ही गाडीसाठी 30 रुपये तिकीट आहे. ही गाडी आपल्याला 800 मीटरवर असलेल्या विजय विठ्ठल मंदिरावर जवळ घेऊन जाते, तसेच आणून देखील सोडते. हाँ हाँ सो या गाडीसाठी प्रति व्यक्ती तिकीट आहे 30 रुपये. तर ही तिकीट आपण काढलेली आहे आणि आपण या गाडीतून जाणार आहोत. सो आपण आता निघालेलो आहोत. यूट्यूब चॅनल आहे दादा तुझा हाँ हाँ आता आपण आहोत विजय विठ्ठल टेम्पलच्या बाहेर. पाहू शकता सुंदर असा परिसर आहे. वातावरण देखील सुंदर आहे. विजय विठ्ठल मंदिर हे हम्पी मधील एक प्रसिद्ध मंदिर असून येथे हजारो पर्यटक रोज भेट देत असतात. हे मंदिर आपल्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असून या मंदिराचे बांधकाम संपूर्णतः द्राविड शैलीमध्ये बांधले गेलेले आहे.
मंदिराच्या भिंती, छप्पर तसेच खांबांवर देवी देवता, हत्ती, घोडे आणि पौराणिक कथांचे अप्रतिम कोरीवकाम केलेले दिसून येते. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला पवित्र विधींसाठी कल्याण मंडप आणि उत्सवांसाठी महामंडप बांधले गेलेले आपल्याला दिसून येते. मंदिराच्या प्रांगणातच आपल्याला भव्य दगडी रथ पाहायला मिळतो. 3 रथांपैकी एक असलेला हा रथ आहे. याचे चित्र आपल्याला 50 रुपयाच्या नोटेवर पाहायला मिळते. विजय विठ्ठला मंदिरामध्ये आपल्याला संगीतमय खांब म्हणजेच म्युझिकल पिलर्स असे देखील पाहायला मिळतात. हे एक स्थापत्यकला आणि ध्वनिशास्त्राचे अद्भुत आश्चर्य मानले जाते. या खांबांना सारेगम खांब म्हणूनही असे ओळखले जाते. हे खांब जवळजवळ 56 असून यातून विविध आवाज आपल्याला ऐकू येतात. या लहान खांबांवर हाताच्या अंगठ्याने किंवा लाकडाने हलकी थाप मारल्यास केवळ सा रे ग म प हे संगीताचे 7 सूर ऐकू येत नाहीत, तर यातून आपल्याला मृदुंग, तबला, डमरू, वीणा आणि घंटानाद यांसारख्या विविध वाद्यांचे ध्वनी ऐकू येतात. अनेक वर्ष लोकांना असे वाटत होते की हे खांब आतून पोकळ असतील किंवा त्यातून काही धातू लपवला असेल, त्यामुळे येथून विविध आवाज ऐकू येतात. पण त्यामागे ब्रिटिश काळातील आणि त्यानंतर इंदिरा गांधी रिसर्च सेंटर यामध्ये रिसर्च केल्यानंतर त्यांना आतून हे खांब अजिबात पोकळ नाहीत असे स्पष्ट झाले. तर हे खांब पूर्णपणे भरीव आणि ग्रॅनाइट दगडाने बनवलेले आहेत. त्यामुळे येथून विविध आवाज ऐकू येतात. जे कोणी प्राचीन कारागीर होते त्यांनी प्रत्येक खांबाचा घेरा, लांबी आणि जाडी अत्यंत सूक्ष्म गणितीय हिशोबाने कमी जास्त केलेली होती. त्यामुळे खांबांची जाडी बदलल्यामुळे त्यातून निघणाऱ्या ध्वनीची वारंवारिता बदलते, ज्यामुळे आपल्याला वेगवेगळे आवाज ऐकू येतात. जर आपण आत्ता जाणार असाल तर पर्यटकांच्या सततच्या थाप मारण्यामुळे ऐतिहासिक खांबांचे नुकसान होऊ नये म्हणून आता भारतीय पुरातत्व खात्याने या खांबांना स्पर्श करण्यास किंवा वाजवण्यास बंदी घातली आहे. आपण आता आहोत मंदिराच्या बाहेर. पाहू शकता कळस किती सुंदर दिसतोय. हीच विठ्ठलाची मूर्ती आपल्या पंढरपूर येथे नेण्यात आलेली आहे. मंदिराकडूनच बाहेर आल्यावर आपल्याला बाजारपेठांसारखे अवशेष तसेच शिव मंदिर देखील पाहायला मिळते. चला तर आपण तिकडे जाऊन पाहू.
तर आपण आता आहोत माल्यवंती टेकडीवर. माल्यवंती टेकडी म्हणजे रामायणकालीन पौराणिक संबंध आपल्याला पाहायला मिळतो. रामायणातील किष्किंधा अध्यायानुसार जेव्हा रावणाने सीता मातेचे अपहरण केलेले तेव्हा प्रभू राम आणि लक्ष्मण तिच्या शोधात दक्षिणेकडे आले होते. सुग्रीवाच्या मदतीने वालीचा वध केल्यानंतर पावसाळा सुरू झाला होता. रामाने शहरात न जाण्याची शपथ घेतल्यामुळे रामाने आणि लक्ष्मणाने 4 महिन्याचा चातुर्मास याच माल्यवंती टेकडीवरील एका गुहेत आश्रय घेऊन घालवला होता. असे मानले जाते की पाण्यासाठी लक्ष्मणाने जमिनीवर बाण मारला होता, त्यामुळे तिथे एक पाण्याचा नैसर्गिक झरा देखील आपल्याला पाहायला मिळतो. या टेकडीवरून आपल्याला सूर्यास्ताचा अद्भुत असा नजारा पाहायला मिळतो. माल्यवंत मंदिराचे एक मोठी वैशिष्ट्य म्हणजे येथे अनेक वर्षांपासून अखंडपणे 24 तास श्री रामचरित मानस पठण आणि भजन सुरू असते. तर आता वाजलेत जवळजवळ 7:15 आणि आपल्याला ऑटोवाल्यांनी आपल्या हॉटेलवर सोडलेलं आहे. तर आज डे 1मध्ये आपण विजय विठ्ठला टेम्पल आणि माल्यवंत हिलवरून आपण सनसेट पाहिला. तर उद्या आपल्याला 8 वाजता जायचं आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपल्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा. भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये डे 2च्या. धन्यवाद.